नमस्कार, स्वागत आहे आपलं या बायका चॅनलवरती. गेल्या वेळी आपण ग्रॅटिट्यूड जर्नलिंग बद्दल बोललो होतो. आज मी तुम्हाला EFT ह्या तंत्राविषयी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले EFT म्हणजे काय, तर इमोशनल फ्रीडम टेक्निक किंवा इमोशनल फ्रीडम टॅपिंग. ह्याच्या नावामध्येच ह्याचा अर्थ आहे की इमोशन्स पासून फ्रीडम. कशाद्वारे, तर टॅपिंगद्वारे. टॅपिंग म्हणजे काय, आपल्या पोटांनी काही ठराविक मेरिडियन्स पॉइंट्स वरती आपण टॅप करतो म्हणजे अशा प्रकारे आपण त्याला तिथे प्रेशर देतो थोडंसं. तर ह्याला म्हणतात टॅपिंग. आणि ह्या टॅपिंगद्वारे आपण इमोशन्सना रिलीज करतो किंवा इमोशन्स पासून फ्रीडम मिळवतो. तर कोणत्या इमोशन्स, आनंदाच्या इमोशन्स पासून तर काही आपल्याला फ्रीडम नको असतो, पण ताणतणाव, भीती, चिंता ह्या ज्या नकारात्मक भावना आहेत ह्यांच्यापासून मुक्ती, ह्यांच्यापासून फ्रीडम हे मिळवण्यासाठी आपण ह्या टॅपिंगचा वापर करू शकतो. ह्याच EFT ला सायकोलॉजिकल ॲक्युप्रेशर असंही म्हटलं जातं आणि ह्याचे जनक हे गॅरी क्रेग यांना ह्याचे जनक म्हटलं जातं. पण त्याच्याही आधी म्हणजे 60च्या दशकापासून ही टॅपिंगची पद्धत वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या डॉक्टर्सनी वापरलेली होती. 1960च्या दशकामध्ये डॉक्टर जॉर्ज गुडहार्ट यांनी ही टॅपिंग पद्धत त्यांच्या पेशंट्स वरती वापरली. त्याच्यानंतर तेच काम पुढे नेत ऑस्ट्रेलियन सायकियाट्रिस्ट होते जॉन डायमंड म्हणून, त्यांनी त्याच्यामध्ये अफर्मेशन्स ऍड केली आणि ती त्यांच्या पेशंट्स वरती वापरले. टॅपिंग पद्धत, ॲक्युप्रेशर पॉइंट्स वरती टॅपिंग करणं. त्याच्यानंतर 80च्या दशकामध्ये रॉजर कॅलहॅन म्हणून अमेरिकन सायकोलॉजिस्ट होते, त्यांनी TFT म्हणजे थॉट फील्ड टॅपिंग ही पद्धत ह्याच म्हणजे मेरिडियन पॉइंट्स वरती टॅपिंग, ॲक्युपंक्चर पॉइंट्स वरती ही त्यांच्या पेशंट्स वरती वापरायला सुरुवात केली. पण ह्या सगळ्या पद्धतींमध्ये सुटसुटीतपणा नव्हता. म्हणजे खूप जास्त मेरिडियन पॉइंट्स आणि ठराविक सिक्वेन्सनी टॅपिंग करणं तर ते रिझल्ट त्याचा मिळणार अशा पद्धतीने ती सिस्टीम होती. पण आपले गॅरी क्रेग यांनी त्याला सुटसुटीत रूप दिलं आणि आम्ही आज वापरू शकतो अशा प्रकारे. कोणी म्हणजे सर्वसामान्य माणूस पण ती शिकून घेऊन स्वतः करता उपयोग करून घेऊ शकतो अशा पद्धतीने तिला आजचं जे रूप आहे EFT या प्रकाराने त्याला रूप दिलं, म्हणून त्यांना जनक मानलं जातं. तर आज आपण ही पद्धत इथे प्रत्यक्ष तुम्ही माझ्याबरोबर करून बघणार आहात, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता थोडक्यात हे कशावर काम करतं. इमोशनल टॅपिंग तुमच्या मगाशी जसं म्हटलं इमोशन्सना फ्रीडम मिळवून देण्याचं काम करतं. मानसिक ताण तणाव, भीती, चिंता कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक भावनेवरती ते काम करतं. तसंच तुमच्या शारीरिक दुखण्यांवर देखील थोडाफार म्हणजे तुम्ही त्याच्यातही रिलीफ मिळवायला मदत घेऊ शकता EFTची. ह्याचं कारण काही वेळेला तुमची डोकेदुखी आहे उदाहरणार्थ, तर ती डोकेदुखी देखील कधी कधी सततच्या विचारांनी आलेली असू शकते. म्हणजेच मानसिक चिंता म्हणजे मानसिक चिंतेचा, ताणतणावांचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो आणि शरीराच्या व्याधींचा मनावर परिणाम होत असतो. हे दोन्ही एकमेकांवरती परिणाम करत असतात. त्यामुळे EFTने तुम्ही हे परिणाम कमी करू शकता आणि हळूहळू करत स्वतःला हील करू शकता. EFT टॅपिंग करायला तुम्हाला काय लागतं, तुमचे हात, बोट ह्याच्यानीच तुम्ही टॅपिंग करता. दुसरी गोष्ट, तुम्हाला ज्या कारणाकरता ज्याला जे इमोशन तुम्हाला रिलीज करायचंय ते तुम्ही त्याचा स्वीकार करणं सर्वात गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला राग येतोय एखाद्या गोष्टीचा, व्यक्तीचा, तर स्वतःपाशी पहिले कबूल करणं, त्याची स्वीकृती, एक्नॉलेज करणं ही फर्स्ट स्टेप असते. तुम्हाला म्हणजे EFT मध्ये ही फर्स्ट स्टेप असते तुमची. मला एखाद्या विषयाची भीती वाटते, मला प्रेझेंटेशन देण्याची भीती वाटते, तर हे मी स्वतःपाशी कबूल करणं, मान्य करणं ही बरं होण्याची पहिली पायरी आहे. पहिली स्टेप आहे की आपण आता ह्याच कारणाकरता EFT करून बघू की मला प्रेझेंटेशनची भीती वाटते. तर मी पहिले ती एक्नॉलेज केली. मग दुसरी स्टेप आहे की 0 ते 10 ह्या स्केलवरती ही माझी भीती किती प्रमाणात आहे, म्हणजे त्याची इंटेन्सिटी काय आहे हे मी ठरवायचं आहे की 0 ते 10 मध्ये ही भीती किती आहे. म्हणजे स्टेजवर उभं राहिल्यावर माझी बोबडी वळते, माझे हातपाय कापायला लागतात, मी उभंच राहू शकत नाही, मला कंप सुटतो माझ्या हातापायांना, घाम फुटतो मला, मी चक्कर येऊन खाली पडेन की काय वाटते. इतक्या लेवलची जर ती भीती मला वाटत असेल तर ती नक्कीच 8, 9, 10 ह्या इंटेन्सिटीची असणार.
अशा प्रकारे आपल्या इमोशनची इंटेन्सिटी आपण ठरवायची, मोजायची 0 ते 10च्या स्केलवरती. ही दुसरी पायरी झाल्यानंतर आपण टॅपिंग करायला सुरुवात करतो. आणि टॅपिंग करताना आपण अफर्मेटिव्ह स्टेटमेंट्स म्हणतो. ती स्टेटमेंट्स कशी काय म्हणायची हे मी तुम्हाला आत्ता एक म्हणूनच घेणार आहे तुमच्याकडून, माझ्या मागोमाग तुम्ही म्हणायची आहेत. पण ही स्टेटमेंट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःचा त्या इमोशन सकट स्वीकार आहे. आणि मग स्वतःला परवानगी द्यायची की हे आता मी रिलीज करायला तयार आहे आणि हे मी रिलीज करत आहे असं म्हणत टॅपिंगचा राऊंड पूर्ण करायचा आहे. आणि असे किती राऊंड करायचे तर एक राऊंड पूर्ण झाल्यानंतर परत आपली इंटेन्सिटी मोजायची आहे. 0 ते 10 मध्ये आधी जर आपण 10 या स्केलवर इंटेन्सिटी मोजली असेल, 10 हा आकडा आपण त्या इंटेन्सिटीला दिला असेल, तर टॅपिंगच्या राऊंड नंतर तो आकडा 10चा 8 वर झालाय का, 7 वर झालाय का हे मोजायचंय. आणि असं 0 वर येईपर्यंत आपल्याला करायचं आहे. थँक्यू. इतका वेळ आपण तुम्ही EFT बद्दल जे काही मी सांगत होते ते ऐकून घेत थांबलात. आणि आता मगाशी प्रॉमिस केल्याप्रमाणे आपण आता प्रत्यक्ष EFT करून बघणार आहे. इथे मी करणार आहे, माझ्या बरोबरीने तुम्ही ती करणार आहात. तुम्ही तुमच्या कारणासाठी करायची आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आता एक EFT कशा करता करायचे हे ठरवणार आहोत. आता आपण एखाद्या शारीरिक व्याधीसाठी करून बघूया, कारण त्याचा तुम्हाला इंटेन्सिटी मोजता येईल आणि कमी झालाय की नाही हा फरकही तिथल्या तिथे तुम्हाला मोजता येईल. म्हणून आपण शारीरिक व्याधीसाठी ही EFT करून बघूया. ही कशी वर्क करेल. अगेन तुम्हाला शारीरिक व्याधीसाठी तुम्ही जे औषध घेत असाल ते बंद करायचं नाही आहे. शारीरिक व्याधी म्हणजे तुम्ही इथे डायबिटीज किंवा थायरॉइड अशा प्रकारचे मोठे आजार घ्यायचे नाहीयेत की जे तुम्हाला ज्याची इंटेन्सिटी कमी झाली का नाही हे ब्लड टेस्ट शिवाय कळणार नाही. अशा प्रकारचे आजार घेऊ नका. इथे फक्त आपल्याला ज्याची इंटेन्सिटी मोजता येईल अशा प्रकारे काही तुमचं दुखणं असेल, पाठदुखी आहे, डोकेदुखी आहे, पायदुखी आहे, तर त्या प्रकारची व्याधी घेऊन बघा. किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटते, स्ट्रेस आलाय, टेन्शन आलाय, तर ते घेऊन ही EFT करून बघूया. ह्याचं कारण ते तुम्हाला मोजता येईल आणि इथल्या इथे त्याचा इफेक्ट किती झालाय हे तुम्हाला कळून येईल. तर तयार आहात. मी आता डोकेदुखी ह्या कारणासाठी EFT करते कारण माझं डोकं दुखतंय. हे प्रेझेंटेशनच्या तयारीमध्ये काही त्याचं टेन्शन आलंय म्हणा, अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. उन्हाळा बाधलाय थोडासा असं मी म्हणतेय, काही गोष्टींचा ताण आलाय, काही गोष्टींचा मी स्ट्रेस घेतलाय, या सगळ्या कारणांनी डोकं दुखतंय हे माझं सिम्पटम मला दिसतं. तर या कारणासाठी मी EFT करणार आहे. सगळ्यात पहिले मी 0 ते 10 स्केलवर माझ्या डोकेदुखीची इंटेन्सिटी मोजून घेतली. ती माझ्यासाठी 5 आहे, 5 ते 6च्या मध्ये आहे. तर आता मी ही इंटेन्सिटी लक्षात घेऊन माझं EFT राऊंड कम्प्लीट केल्यानंतर ती इंटेन्सिटी कमी झाली आहे का नाही हे मोजणार आहे. तुम्ही तुमची व्याधी आणि त्याची इंटेन्सिटी तुमच्यापाशी नोंद करून ठेवा. तर नोंद करून झाली असेल तर आपण पुढची स्टेप घ्यायला लागू. जिथे मी माझं दुखणं म्हणणार आहे तिथे तुम्ही तुमची दुखण्यानी तो शब्द रिप्लेस करा. तर तयार आहात. आपण मगाशी म्हटलं तसं कराटे चॉप पॉइंट वरती आपण टॅपिंग करणार आहोत आणि ते टॅपिंग करताना स्वीकृतीचं स्टेटमेंट म्हणणार आहोत की जरी मला आता ही डोकेदुखी त्रास देत असली, मला काहीही त्याच्यामुळे सुचत नसलं, मला खूप त्या गोष्टीचा त्रास होत असला आणि त्याचं कारण मला नेमकेपणाने कळत नसलं, तरीही मी ह्या सगळ्या भावनांसकट, या डोकेदुखी सकट स्वतःचा स्वीकार करते. मी स्वतःवर प्रेम करते आणि स्वतःचा आदर करते. दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळूहळू श्वास सोडायचा. आता पुढची जी स्टेटमेंट आहे ती आपल्या पुढच्या सगळ्या पॉइंट वरती म्हणायची आहेत आपल्याला. आणि आता आपण थोडक्यात म्हटलं तरी चालणार आहे. ही डोकेदुखी या 2 बोटांनी भुवईच्या वरचा पॉइंट, ही डोकेदुखी रिलीज म्हणजे काय, तर ही जी काय डोकेदुखी आहे ती रिलीज करायला मी तयार आहे. मी स्वतःला परवानगी देत आहे हील होण्यासाठी. तू आता प्रयत्न कर. ही डोकेदुखी रिलीज. तुम्ही एकच स्टेटमेंट सगळीकडे घेतलं तरी चालेल, किंवा तुम्हाला जर या डोकेदुखीचं कारण माहिती असेल, या तुमच्या पाठदुखीचं कारण माहिती असेल, तर तेही तुम्ही तिथे नमूद केलं तरी चालेल. ही डोकेदुखी रिलीज. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे भुवई जिथे संपते तिकडचा.
मला या प्रेझेंटेशनचा ताण आलाय आणि त्या ताणामुळे मला ही थोडीफार डोकेदुखी च्या कारणांमध्ये हा ताणही कारणीभूत आहे. तर हा प्रेझेंटेशनचा ताण रिलीज. प्रेझेंटेशनचा ताणाचा मूळ काय आहे? तर मला क्रिटिसाइज होण्याची भीती वाटते. लोक काय म्हणतील याचा मी फार विचार करते. माझं प्रेझेंटेशन चांगलंच झालं नाही तर, किंवा जे करते ते चुकीचंच झालं तर, ह्या विचारांनी मला टेन्शन आलंय आणि त्याच्यामुळे माझी डोकेदुखी वाढली. रिलीज, तो ताण रिलीज. आय एम नॉट गुड इनफ ही भावनाही त्यामागे आहे आणि त्यामुळे ह्या भावनेलाही मी रिलीज करते. आय एम रेडी टू रिलीज. आय एम नॉट गुड इनफ ही भावना रिलीज. ही माझी डोकेदुखी मला काहीच सुचू देत नाहीये, मला त्याचा त्रास होतोय. रिलीज. त्याच्यानंतर कॉलर बोन. माझ्या डोकेदुखीचं नेमकं कारण मला कळत नाहीये. ते शारीरिक दुखणं आहे, मानसिक आहे का दोन्हीचं मिश्रण आहे, मला हे सुचत नाहीये. हे नक्की कारण काय आहे हेही मला आयडेंटिफाय करता येत नाहीये. हे देखील हा गोंधळ. रिलीज. आता आपल्या अंडरआर्मच्या खालचा पॉइंट. मला अस्वस्थ वाटतंय डोकेदुखीमुळे. ही अस्वस्थता रिलीज. आता डोक्याच्या वरती हे हा आपल्या दोन्ही चारी बोटांनी इथे टॅप करत म्हणायचंय. मला शारीरिक मानसिक अस्वस्थता या डोकेदुखीमुळे जाणवत आहे. मला काही करूच नाहीये असं वाटत आहे. ही भावना रिलीज. परत कराटे चॉक पॉइंटवर यायचंय. ही डोकेदुखीची भावना शरीरात शारीरिक व्याधीतून आली, मानसिक व्याधीतून आली, ह्याबद्दल मी खूप गोंधळात आहे. मला नेमकेपणाने ती मांडता येत नाहीये, कळत नाहीये. हा सगळा गोंधळ आणि ही डोकेदुखी या सगळ्या सकट मी स्वतःचा स्वीकार करते आणि स्वतःला हील होण्याची परवानगी देते. हा ताणतणाव रिलीज करण्याची, डिलीट करण्याची मी सबकॉन्शियस माइंडला परवानगी देते आणि मी स्वतःचा या भावनेसह स्वीकार करते आणि प्रोग्रेसला, हील करायला मी रेडी आहे अशी मी स्वतःला आज्ञा देते, परवानगी देते. हे बेसिकचे पॉइंट आपण केले आणि ही एक राऊंड आपण पूर्ण केली. आता तुम्ही तुमची राऊंड पूर्ण केली असेल तर तुमच्या 0 ते 10 मध्ये तुम्ही आधी जो काही आकडा दिला असेल, आता त्याची इंटेन्सिटी मोजायची आहे. 0 ते 10. आता मी आधी 5 आणि 6च्या मध्ये माझी डोकेदुखीची इंटेन्सिटी मेन्शन केली होती. आता ती 5च्या कमी झालीये का किती झालीये कमी हे मी मोजणार आणि परत एक राऊंड करणार. जोपर्यंत ही इंटेन्सिटी 0वर येत नाही तोपर्यंत मला EFTचे राऊंड करत राहायचं आहे. या EFT राऊंडच्या जोडीला मी हो ओपनओपो प्रेयरची पण जोड देऊ शकते, पण तो पुढचा भाग, म्हणजे ज्यांना ही प्रेयर येते त्यांनी त्याचा वापर करू शकता तुम्ही तुमच्या EFT राऊंड्स मध्ये. आणि तुम्हाला तुमच्या इमोशन्स पासून तुम्ही फ्रीडम मिळवून तुमच्या मानसिक आणि काही प्रमाणातल्या शारीरिक व्याधींवर देखील तुम्ही त्याच्यातून फ्रीडम मिळवू शकता. ही अगेन परत मी हेच सांगेन की ही काही तुमच्या उपचारांना, औषधोपचाराला पर्यायी पद्धत नव्हे, तर ही पूरक पद्धत म्हणून तुम्ही वापरा आणि स्वतःला हील होण्याची परवानगी द्या. अजून कुठच्या प्रकारांमध्ये EFT वापरता येतं तर मॅनिफेस्टेशन करण्यासाठी पण EFT वापरू शकतो. ह्याचं कारण तुम्ही गोल सेट तर केलेला असतो, तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं असतं, पण ती गोष्ट तुमच्याकडनं होत नसते. ह्याचं कारण मनामध्ये मी पुरी पडेन का ह्याची कुठेतरी भीती असते, कुठेतरी स्वतःविषयी कमी आत्मविश्वास असतो, न्यूनगंड असतो. हा कधी कधी पास्ट फेल्युअर मधनं आलेला असतो. आजूबाजूच्यांनी आपल्याविषयी करून आपल्याला काही टोमणे मारलेले असतील कधी पास्ट मध्ये, तर ते मनाला लागलेले असतात. मनात घर केलेलं असतं त्या गोष्टींनी की मी असाच आहे, मी अशीच आहे, मला जमणारच नाही. हे सगळे आपण स्वतःला लावून घेतलेले निगेटिव्ह दोष आहेत म्हणून किंवा निगेटिव्ह गोष्टी आहेत म्हणून, त्या गोष्टींमुळे आपलं मॅनिफेस्टेशन होण्यामध्ये अडथळा येत असतो. तर हे रिलीज करण्यासाठी आपण EFTचा वापर करू शकतो. तुम्ही एकदा ते रिलीज केलं आणि तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या दिशेने तुम्ही चांगल्या प्रकारे काम करायला लागता आणि तुम्हाला हव्यात त्या गोष्टी तुम्ही अचीव्ह करू शकता. तर
हव्या त्या गोष्टी अचीव करण्याच्या साठी येणारे अडथळे, तुमच्या प्रगतीला जे बाधा आणत आहे, अडथळे आणत आहेत, असे सगळे नकारात्मक इमोशन्स, गोष्टी तुम्ही EFT द्वारे दूर करू शकता. ह्याच्यामध्ये अजून बऱ्याच खोलात जाऊन आपल्याला एक एक पदर भावनेंचा उलगडून त्याच्यावरती काम करता येतं. इथे लिमिटेशन आहे म्हणून एक बेसिक पद्धत तुम्हाला दाखवली की EFT कशा प्रकारे काम करतं. तुम्ही ही पद्धत नक्की आवडली असेल तर नक्की शिकून घ्या आणि स्वतःसाठी वापरायला सुरू करा. स्वतःला हील करा आणि नकारात्मक गोष्टींपासून मुक्ती मिळवा. इमोशनल फ्रीडम तुम्ही या टॅपिंगद्वारे मिळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, EFT बद्दल तुम्ही तुमचा अनुभव काय आहे हे ऐकायला मला नक्की आवडेल. आणि अशा पद्धतीचं तुम्ही स्क्रिप्ट तुम्हाला अजून वेगळ्या कोणत्या भावने करता तुम्हाला हवं आहे हे देखील मला कमेंटमध्ये कळवा. मी नक्की तशा प्रकारचा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. धन्यवाद.